देशामध्ये भिकाऱ्यांची समस्या मोठी आहे। अनेक शहरातील मुख्य चौक आणि सिग्नलवर भिकारी हमखास दिसतो। सकाळच्या सत्रात तर काही रेल्वे आणि बसने भिकारी मोठ्या शहरात येतात। छत्रपती संभाजीनगरमध्ये तर गुरुवारी सकाळीच भिकारी रेल्वे आणि बसने दाखल होतात। दिवसभर भीक मागितल्यानंतर ते परत आपापल्या गावी जातात। असं अनेक शहरात त्यांचा शिरस्ता आहे। भिकाऱ्यांकडे पाहण्याचा समाजाचा एक दृष्टिकोन आहे। अनेक जण 1-2 रुपये देऊन तर काही जण 10 रुपये देऊन स्वतःची सुटका करून घेतात। पण नागपूर हे शहर त्याला अपवाद ठरले आहे। या शहरातील ज्येष्ठ भिकाऱ्यांना सहलीवर नेण्याचा एक अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे। भिकारी मुक्त भारत अभियान हा उपक्रम सध्या चर्चेचा विषय ठरला आहे। सहलीला जाणाऱ्या भिकाऱ्यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे। पहिल्यांदाच सुविधाजनक बसमध्ये बसून सहलीला जाण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसांडून वाहताना दिसला। भारताचा झेंडा हातात घेऊन हे भिकारी सहलीला निघाले। यापूर्वी G20 समिटच्या वेळी हे सर्व भिकारी अचानक गायब झाले होते। या संमेलनावेळी इतर देशांच्या पाहुण्यांना भिकारी दिसू नये याची काळजी प्रशासनाने खूप चांगली घेतली होती। त्यावेळी नागपूरमधील भिकारी गेले तरी कुठे असा प्रश्न नागरिकांना पडला होता। भिकारी अचानक गायब झाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते। संमेलनासाठी हे भिकारी गायब झाल्याचे कळल्यानंतर अनेक जणांनी त्यावर टीका सुद्धा केली।